वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या मुख्य इमारतीमागील स्टोअर गोडाऊनमध्ये शहरातील कारवाईत जप्त करण्यात आलेले भंगार साहित्य खासगी वाहनातून बाहेर नेले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकारामुळे जप्त साहित्याच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून अतिक्रमण विभागाच्या कार्यपद्धतीवरही संशयाची सुई फिरू लागली आहे। हा प्रकार शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक अमोल शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित वाहन तत्काळ अडवून चौकशी सुरू केली। वाहनात नेमके कोणते साहित्य आहे ते कोणाच्या आदेशावरून बाहेर नेले जाते आणि त्यासाठी कोणती अधिकृत प्रक्रिया राबवण्यात आली याची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार तसेच सभागृह नेते नरेंद्र काळे यांना घटनास्थळी बोलवण्यात आले। या धक्कादायक भंगार चोरी प्रकरणात अखेर मोठी कारवाई करण्यात आली असून अतिक्रमण प्रतिबंधक अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांच्यासह 8 जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी केलेल्या धाडसी भांडाफोडीनंतर या प्रकरणानं महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान अतिक्रमण मोहिमेच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आधीपासूनच चर्चेत आहेत। जप्त साहित्य पैसे घेऊन परत दिले जाते किंवा त्याची काळ्या बाजारात विक्री केली जाते अशा आरोपांमुळे आता या नव्या घटनेनं संशय अधिक गडद केलाय। हा केवळ निष्काळजीपणाचा प्रकार आहे की जप्त साहित्याच्या आड सुरू असलेला गोरख धंदा याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। मग ही गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा फिरताना संबंधित नागरिकांनी मला फोन करून सांगितली पहिल्यांदा राऊंड झाली साहेब, आता मी बघितलं दुसऱ्यांदा परत एकदा गाडी भरती आहे। मग येऊन विचारलंय ही गाडी कशाची भरली काय। अहो एकीकडे आपण रोज गरीबाचे तोडून आणतो, लोक रस्त्यावरचे रडा लागलेत, पण आपण म्हणतो चला शहर स्वच्छतेच्या नावाखाली मोहीम चालू आहे, चांगली गोष्ट आहे। पण साहेब ही काय शहर स्वच्छ करायचं आहे का शहर साफ करायचं आहे लोकांच्या खिशातनं पैसे काढून? सर हे काय तुमचं बघा बघा तरी अतिक्रमण विभाग मग त्यांचंच ना अतिक्रमण नियंत्रण अधिकारी हे कुठं चाललं? गाडी कुठली आहे? बाहेरची गाडी दिसते की हो? व्यापार करायचं करा साहेब, करून टाका व्यापार बघा, त्याच्यामध्ये काय नाही। तुम्हाला काय करायचं करा, नियमाप्रमाणे काय करायचं करा। असं मॅडम आहेत खाते तुम्ही गाडी धरली ना, माल चोरीला चालाय म्हणताना तुम्ही काय करायचं करा, असं नाही। लोकप्रतिनिधी तुम्ही आहे, आम्ही काहीच नाही। नागरिकांचा फोन आला साहेब खातेप्रमुख तुम्ही आहात, तुम्ही आम्हाला एक सांगा ही गाडी तुम्हाला विचारून बाहेर चालली आहे का? हे ना सांगतच नाही ना आम्ही। ठीक आहे, आता मग खाते प्रमुख मी आहे ना, मग मीच ती गाडीचे आधार कार्ड घेतो, आधार कार्ड आणि ज्याच्या पावत्यात आता एवढे टपरे आहेत नाही। आता भरलेली गाडी कोणाची चालली आहे? भरलेली गाडी देणार आहे ना त्याने, आधार कार्ड देणार आहे त्याने। कोण आहे? आधार कार्ड दिल्याशिवाय मी गाडी बाहेर जाऊ देत नाही। एवढे जबाबदार आयुक्त असताना त्यांच्या समोर असं बोललं जातं तुमच्या दोघांच्या समोर? आयुक्त आहेत तुम्ही, ही काय बोलू नका तुम्ही, ही कार्यपद्धती कारण साहेबांचं म्हणणं घ्या। काय सांगाल कारण साहेब? सांगू दे कारण साहेबांनी एचओडी खात्याप्रमुख समोर सांगता तुम्ही की आम्ही आता पावती देणार म्हणून? तुम्हाला सांगायला तुम्ही आयुक्त नाही आयुक्त आहे तिथं, महापालिकेच्या आयुक्तांनी सांगा आता की ह्यानी जे सांगतात त्याशी तुम्ही सहमत आहे का? हा कार्यपद्धती चुकीची आहे। जे नियंत्रण अधिकारी आहेत विभागाचे त्यांनी जी कार्यपद्धती अवलंबला पाहिजे त्या पद्धतीचं इथं चित्र दिसत नाही आहे। त्यांनी त्याचा व्यवस्थित खुलासा घ्या आणि गाडीच्या संदर्भात जी काही कायदेशीर कार्यवाही आहे ती करण्यात येईल। साहेब FIR पोलीस यायला आलेत, 2 मिनिट थांबा साहेब, तुम्ही स्वतः FIRचा आदेश तुम्ही द्या, FIR दाखल करा। सगळ्या विभागाच्या सगळ्या लोकांवर FIR झाला पाहिजे। FIR मध्ये काहीही नाही, जे इथं होते तुमच्याकडे अजून माझ्याकडे कॅमेरे आहेत, इथले कॅमेरे तुम्ही तपासायचे, पोलीस तपासतील, तुम्ही नाही हात लावाच त्याला, इथं पोलीस त्याला त्या कॅमेऱ्याला हात लावतील, तुम्ही नाही। पहिला फक्त FIR तुम्ही द्यायचं आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही FIR देऊ शकता आणि तुमच्यावर द्यायची असेल तर ह्यांनी देतो, बरोबर आहे का? तुम्हाला द्यायची नसेल तर तुमच्या सहित ह्यांनी देतो। सोलापूर महानगरपालिकेच्या मागच्या गेटला जिथं स्टोअर रूम आहे, जिथं जे रोज कारवाई होत असतात त्याचं जे भंगार जे खोके जिथं जमा करतात, तिथं एक प्रायव्हेट गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा भरून जात असताना एका सुज्ञ नागरिकांनी मला फोन केला की साहेब इथं प्रायव्हेट गाडी बाहेर भरून चाललेली आहे। मी इथं जेव्हा आलो
तेव्हा एक लक्षात आलं, बाहेर जी गाडी आहे छोटा हत्ती ह्याच्यात भरून चाललेलं भंगार आहे आणि भंगार हे कुठं नेत आहे म्हणलं तर आम्ही जेव्हा एंट्री केली त्यावेळेस अकुलवर मॅडम समोर आले तर ते भरणारे 4 जण आणि इथले जे असलेला जो कर्मचारी हे सगळे पळून गेले. पळून गेल्यानंतर पळून का जात आहे हे माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की हे भंगार कोणतीही पावती न घेता भरून चाललं होतं. आणि मग ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आयुक्त साहेबांना इथं बोलवून घेतलंय, सभागृह नेता नरेंद्र काळे साहेबांना बोलवून घेतलंय. त्यांनी मग आल्यानंतर बाकीची हकीकत बघितलेली आहे. आमची अपेक्षा अशी आहे की शहरामध्ये रोज अतिक्रमण काढत असताना आम्ही कुणीही त्यांना अडवत नाही. कारवाई शहर स्वच्छ होत असेल तर ते चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. आमचा कोणताही नगरसेवक जात नाही, पदाधिकारी जात नाहीत, त्यांना कारवाई करण्याची मुभा असताना अशा पद्धतीनं गोरगरिबाचं मटेरियल जर चोरून नेत असतील तर ही खूप शर्मेची गोष्ट आहे. आणि ज्यांनी कुणी केलेलं असेल त्या संबंधितांवर FIR झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.